प्रभाग क्रमांक 10च्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार, विकास पुरुष तसेच उद्योगाची संघटना निमाचे माजी अध्यक्ष, माजी सभागृह नेते तथा माजी नगरसेवक शशिकांत हरिभाऊ जाधव हे विकासाचा ठोस अजेंडा घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ऑटो रिक्षा ही त्यांची अधिकृत निवडणूक निशाणी असून या निशाणीवर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. गेल्या 15 वर्षांच्या कार्यकाळात शशिकांत जाधव यांनी प्रभाग क्रमांक 10चा कायापालट केला आहे. प्रभागातील अंतर्गत व प्रमुख रस्त्यांची दर्जेदार कामे, उड्डाणांचा विकास, पिण्याच्या पाण्याचा दीर्घकालीन प्रश्न सोडवणे यांसह नागरी सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा त्यांच्या कार्यकाळात झाली आहे. विशेष म्हणजे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी उद्योजकतेला चालना देणारे अनेक उपक्रम राबवले. हजारो तरुणांना उद्योग व्यवसायाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले असून त्यामुळे त्यांची स्वतंत्र विकासशील ओळख निर्माण झाली आहे. नीलकंठेश्वर नगर, जाधव संकुल, राज्य कर्मचारी वसाहत, माऊली हॉल परिसर आदी भागांचा सर्वांगीण विकास त्यांच्या प्रयत्नातून साध्य झाला आहे. नीलकंठेश्वर नगर व राज्य कर्मचारी वसाहतीतील सुसज्ज उद्याने ही शशिकांत जाधव यांच्या निधीतूनच साकारली गेली आहेत. आजही प्रभागातील नागरिकांशी त्यांचा थेट व सतत संपर्क असून त्यांचा जनसंपर्क भक्कम आहे. सुशिक्षित, अनुभव संपन्न आणि सर्वसामान्यांना आपलेसे वाटणारे नेतृत्व पुन्हा एकदा प्रभागाला मिळावे यासाठी शशिकांत जाधव यांना नाशिक महापालिकेत नगरसेवक म्हणून पाठवावे अशी अपेक्षा नागरिकांसह कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. आता गेल्या 4 दिवसापासून आम्ही कंटिन्युअसली भागवाईज प्रत्येक एरियामध्ये जातोय आणि पत्रक ऑलरेडी सगळीकडे माझं चिन्ह मिळाल्यानंतर ते सगळीकडे पूर्ण प्रभागात पोहोचवण्याचं काम आधी आम्ही केलं. चिन्हाच्या मागे मग आता माझे जे काही 20 वर्षापासूनची ह्या प्रत्येक एरियामधील लोकांशी संबंध आहे, त्या सगळ्या लोकांबरोबर जाऊन त्यांना भेटून गाठून आणि प्रत्येक जणाच्या तोंडात एकच आहे, भाऊ तुम्ही एकटे इथं 15-20 वर्षापासून ह्या प्रभागाला ओळखतात आणि यात एक पण नगरसेवक तुमच्या पुढे उभा नाही की जो 2दा निवडून आलेला आहे. त्यामुळे ह्या प्रभागातील अनेक गोष्टींचं नॉलेज आहे फक्त तुमच्याकडे. मग ती पाण्याची पाईपलाईन असेल, ड्रेनेज असतील किंवा कुठल्या पद्धतीने काय काय काम करायचं. तर मला वाटतं की लोकांना एक तरी या ठिकाणी जुना त्या ठिकाणी माणूस लागणार आहे आणि लोक सुज्ञ झालेले आहेत. बरं, छोटा वार्ड नाही आहे, जवळजवळ 42,000 मतदार आहे आणि लोकसंख्या जर सगळी पाहिली तर ती लाखाच्या वर आहे. आणि मला वाटतं ह्या 1 लाखाच्या वर लोकांना नाशिक महानगरपालिकेकडनं ज्या सुविधा हव्या आहेत किंवा ज्या इथल्या लोकांना ज्या काय आमच्याकडनं गरज आहेत, मला वाटतं सगळ्यात इझिली आणि ॲक्सेसेबल माणूस म्हणून मी प्रत्येकाच्या तोंडात आहे. आणि 20 वर्ष जे आजचे तरुण पिढी आहे त्यांचे सगळ्यांचे वडील आजोबा हे माझे बऱ्यापैकी चांगले दोस्त आहे. आत्ताच आम्ही आता ह्या सावरकरनगर परिसरात आलो आणि इथं आलो तर निकम साहेबांना लगेच आठवलं की इथं इतकं मोठं झाड होतं आणि ते पाडणं अशक्य होतं. तर निकम साहेब त्याच्यावरती 2 शब्द बोलते. बोला. खूप त्रास होता, घरामध्ये अंधार सुद्धा पडत होता. ते लोक सुखाने आणि आनंदाने सांगतात तू हे काढल्यामुळं शशीभाऊनी आणि तुम्ही प्रयत्न केले आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या घरामध्ये आज उजेड पडलेला आहे म्हणे. आणि कायम इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे. कायम वायरी टच होऊन, वायरला टच होऊन, फांद्या टच होऊन त्रास होत होता. खूप चांगलं. त्यामुळे एकंदरीत ज्या गल्लीतनं मी जातोय प्रत्येक लोक वेगवेगळा किस्सा सांगतायत, अनुभव सांगतायत. कोणी सांगतं की माझ्या मुलीला ॲडमिशन मिळत नव्हती, एक बाई तर म्हणे की असा प्रॉब्लेम झाला आणि भोसला मिलिटरी स्कूलमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि तुम्ही आता विसरून गेले, पण माझ्या मुलीला त्यावेळेला तुम्ही आम्हाला स्वतःला गाडीत घेऊन आणि ती ॲडमिशन करून दिली. मला वाटतं जे काही गेल्या 20 वर्षात काम केलेलं आहे त्याचा आपल्याला फीडबॅक मिळतो आहे आणि एकंदरीत वातावरण असं आम्हालाही फिरायला आनंद येतो आहे की आपण जे केलेलं आहे त्यामुळे लोक समाधानी आहेत आणि या ठिकाणी नक्कीच विजय होईल असं लोकांची खात्री पटायला लागलेली आहे. मी या ठिकाणी सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो, कारण केलेले जे काही काम आहे त्याची परत एकदा आठवण करून देणं म्हणजेच कुठेतरी तुमचा जिव्हाळ्याचा संबंध त्या ठिकाणी ओळखायला येतो. विकासासाठी ऑटो रिक्षा निशाणीवर मतदान करून शशिकांत जाधव यांना भरघोस मतांनी विजयी करा असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे.